नमस्कार मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण नशीबवान कोणत्या व्यक्तीला म्हणतात त्याबद्दल आपण जाणून घेत आहे. या श्लोकामध्ये सुद्धा सुख कशाला म्हणावे याविषयी सांगितलेले आहे. तर श्लोकाकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐकावे. यस्य पुत्रो वशीभूतो भार्या छंदानुगामिनी विभवे यच्च संतुष्टस्तस्य स्वर्ग इहेव हि. म्हणजे याचा अर्थ, ज्या मानवाचा पुत्र आज्ञाधारक आहे, ज्याची पत्नी त्याच्या इच्छेनुसारच वागते, जो आपल्याकडे असलेल्या धनामुळे संतुष्ट आहे, अशा मानवाच्या दृष्टीने ही पृथ्वीच स्वर्गासमान असते. सहसा मनुष्य प्रपंचातील विमोचनाने त्रस्त झालेला असतो. याच्या वागण्याने किंवा त्याच्या वागण्याने त्याला चिंता वाटत असते. त्यातच भर म्हणून कुठल्याही सामान्य मनुष्याला आपल्याला आत्ता मिळत असलेले पैसे अधिक मिळावे असे वाटते. त्यामुळे तो या पृथ्वीतलावर कधीही सुखी नसतो. त्याला हाव असते. म्हणूनच चाणक्य म्हणतात की प्रपंचात सुखी असलेल्या आणि अधिक धनाची लालसा नसलेल्या मनुष्याच्या दृष्टीने या पृथ्वीवरच स्वर्ग अवतरलेला असतो. त्याला कुठल्याही बाह्य स्वर्गाची किंवा स्वर्गप्राप्तीची इच्छा नसते. तो याच भूतलावर सुखी असतो आणि खऱ्या अर्थाने तो सुखी असतो. यालाच सुख म्हणतात असे चाणक्य म्हणतात. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. धन्यवाद.